भारतीय राजकारणामध्ये सध्या कोण कुणाला काय म्हणेल हे सांगता येत नाही. कारण भारताची वाटचाल ही लोकशाहीमधून हुकुमशाहीकडे चाललेली आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, यांचं नाव आहे सूर्यकांत. आणि हे असं म्हणतात की भारतातले जे तरुण असतात, जे आंदोलन करतात किंवा काही आपली मतं मांडतात, त्यांना त्यांनी झुरळाची उपमा दिलेली आहे. म्हणजे इतकं द्वेषकारक वक्तव्य एक देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश करू शकतो, हे किती खेदजनक आहे. आणि त्याच्यातूनच उदय झाला तो म्हणजे एका नवीन पक्षाचा, एका नवीन विचारधारेचा, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. कॉकरोच, झुरळ. ज्या तरुणांना तुम्ही झुरळ म्हणता, त्या झुरळांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही काय करू शकतो. तर या झुरळांच्या मध्ये बघा, यांचा जो पक्ष आहे, त्यांचे 4 दिवसामध्येच 8.8 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत. म्हणजे भाजपपेक्षा पण जास्त आहेत. म्हणजे जनरेशन झेड ला जर तुम्ही डिवचलं तर काय होऊ शकतं, तर ते आपल्याला याच्यावरून दिसतं. तर यांचं मेन जो मोटो आहे तो असा आहे, घोषवाक्य: सेक्युलर, सोशलिस्ट आणि डेमोक्रॅटिक. आता याच्यामध्ये हा आपल्या भारतीय राज्यघटनेचं जे प्रास्ताविक आहे, त्यातलेच हे 3 शब्द आहेत. ठीक आहे. सेक्युलर, सोशलिस्ट अँड डेमोक्रॅटिक. दीपक नावाचा मुलगा आहे, पुणे स्थित अभिजित दिपके नावाचा मुलगा आहे, त्यांनी हा लढा चालू केला. मै भी कॉकरोच, म्हणजे मी सुद्धा झुरळ. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे पेपर लीक करतील त्यांना कठोर शिक्षा, जे आमदार पळवतात, पक्ष फोडतात, त्यांना 20 वर्षाची बंदी, महिलांना थेट 50% आरक्षण, वगैरे वगैरे, असे भरपूर त्यांनी चांगल्या चांगल्या मागण्या मांडलेल्या आहेत. त्यामुळं जनरेशन झेड ज्याला सध्या म्हणतात, त्या तरुण पिढीला तुम्ही डिवचू नका. त्यांना डिवचलं तर त्याचे परिणाम हे आपल्याला झेपणारे नाहीत. हेच आपण यातून सांगू शकतो.